बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहन्नासु इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा। सदक़ल्लाहुल अज़ीम। जमात इस्लामी हिंदच्या शहर अर्धापूर येथील शाखेने आयोजित केलेल्या नुकतीच जगभर आणि आपल्या देशामध्ये आपल्या अर्धापूर शहरामध्ये सुद्धा साजरी झालेल्या रमजान ईद निमित्तच्या उर्फ ईदुल फित्र निमित्तच्या या ईद मिलनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व धर्मीय, सर्व सन्माननीय, सर्व आदरणीय बंधूंनो आणि भगिनींनो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। खरं तर एक दुसऱ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं हा मनुष्य धर्म आहे, मानव धर्म आहे। म्हणूनच आपण पाहतो की सणासुदीमध्ये, सुखदुःखामध्ये आपण सर्व धर्मीय लोक सहभागी होत असतो। ईदच्या प्रसंगी अशा कार्यक्रमाचं आयोजन करणं तो हा एक नैसर्गिक भाग पण आहे आणि नुसतं गोडधोड खाणं, नुसता शिरखुर्मा त्याचा स्वाद घेणं, त्याबरोबरच ईद मुळात आहे काय, हा रमजान काय आहे, हा रोजा म्हणजे काय आहे आणि तो कशासाठी आहे याची माहिती सर्व धर्मियांना व्हावी, हा पण एक महत्त्वाचा उद्देश आहे। आता आपल्याला सांगितलं गेलं रोजांसंबंधी की पाण्याचा एक थेंब देखील कितीही मरणाचं ऊन का असेना, जीव घशात आलाय आहे ना, पाणी पाणी करतोय आत्मा, पण अशा परिस्थितीतही पाणी प्यायचं नाही संध्याकाळपर्यंत। आणखी काही गोष्टी आहेत। हा जो समज आहे समाजामध्ये तो जरी बरोबर असला तरी तेवढं म्हणजे रोजा नाही। निव्वळ खाणं पिणं सोडणं म्हणजे रोजा नाहीये, त्याच्या पलीकडे सुद्धा रोजा आहे आणि तोच खरं खूप महत्वाचा आहे। पैगंबर साहेब एकदा म्हटले मुस्लिमांना, बंधू भगिनींना उद्देशून की रोजा, उपवास म्हणजे पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत, संध्याकाळपर्यंत अन्न पाणी सोडण्याचं नाव नाहीये फक्त। म्हणाले रोजा जुबान का भी, जिवेचा पण आहे, रोजा आँखों का भी, डोळ्यांचा पण आहे। आपण सर्वच धर्मीय कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं उपवास ठेवतो, बरोबर ना? हिंदू धर्मीय बांधवही उपवास ठेवतात, वारकरी संप्रदाय उपवास ठेवतात, एकादशी असते ना। आणि एकादशी म्हणजे काय, उपवास म्हणजे काय? आपण जर वारकऱ्याला म्हटलं सोमवार या जरा एकादशीच्या दिवशी जरा वडापाव वगैरे घेऊन नाश्ता, तो म्हणणार नाही मला आज काय एकादशी आहे, आज फराळाचं खायचं, वडापाव वगैरे खायचा नाही, रोजा आहे
आणि त्या आपल्या मित्राला आझिमबाईला म्हटलं, अरे ये चहा घेऊ. तो म्हणेल नाही नाही, चहा घ्यायचा नाही. का? रोजा आहे, रोजामध्ये चहा पाणी घ्यायचं नाही. म्हणजे सर्वच धर्मियांमध्ये उपवासाचा रोजाचा जो संबंध आहे तो खाण्यापिण्याशीच आहे. बहुधा हा जो रोजा पैगंबरांनी सांगितलेला मी तुम्हाला सांगत आहे, तो जीवेचा रोजा आहे. जीवेची एकादशी ऐकली का महाराज कधी? जीवेची एकादशी. डोळ्यांची एकादशी ऐकली का कधी? कानांचा रोजा ऐकला का कधी? कानांचा. पैगंबर साहेब म्हणाले, रोजा हाथों का भी. हातांचा पण रोजा आहे, पायांचा पण रोजा आहे, खाण्यापिण्याच्या पलीकडचा. जुबान का रोजा क्या? पैगंबरांचंच म्हणणं आहे की जो रोजा ठेवूनही खोटं बोलणं आणि खोटं वागणं सोडत नाही, त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाहला, भगवंताला काडी मात्र गरज नाही. कशाला घेण्यात देण्याचं उपाशी मरतो? तुझं जर बोलणं बदलत नसेल, तुझं जर वागणं बदलत नसेल, तर उपाशी राहण्याला अर्थ काय? एक थेंब पाण्याचा घशाखाली जाऊ न देण्याला अर्थ काय? मग बोलणं बदलत नसेल, वागणं बदलत नसेल तर डोळ्यांचा पण रोज आहे. तो काय आता सांगायची गरज आहे? अश्लीलता, लग्नता, ही वाईट नजरेनं जगाकडं पाहणं, ही करू नको. जगाकडं वाकड्या नजरेनं पाहू नको. डोळ्यांचा रोज आहे, कानांचा पण रोज आहे, चुकीचं ऐकू नको, आहे ना? हे सगळं आज काय चाललंय सोशल मीडियावर? डोळ्यांनी मेसेजेस वाचतो, सगळे खोटारडे चित्र येतात, सगळ्या भगिनींची नग्न अर्ध नग्न चित्र. ही एकादशी राहील का शिल्लक असं पाहिल्यावर? उपवास राहील का शिल्लक असं राहिल्यावर? कानांचा पण रोज आहे, हातांचा पण रोज आहे. महाराज काय तो हातांची एकादशी काय? वडापाव खायचा नाही, बरोबर आहे, फराळाचं खायचं हे बरोबर आहे, पण दुधात पाणी घालायचं का? आपल्या घरी म्हशी आहेत, गाई आहेत, एकादशी आहे, सकाळी दूध काढायचं आणि दुधात पाणी घालायचं, ते चालतं का एकादशीला? डॉक्टर साहेब आहेत आमचे, आहे ना? गोष्ट यांची नाही, आणि चांगली माणसं पण आहे, पण रोज आहे, एकादशी आहे. डॉक्टर साहेबांना पेशंट आलो डिलिव्हरीचं, ती होणार आहे नॉर्मल, पण यांना ओढ सगळी याची आहे. मग पाणी कमी पडलं, बाळ आडवं आलं, ठोके वाढू लागले, काय करायचं? सीझर. आणि कापलं पेशंटला, 50-50 हजार रुपयांना झोपवलं. रोज आहे. खाणं पिणं काही नाही, सगळं पण पहाटेपासून संध्याकाळपर्यंत, पण सीझर चालू. साहेब आहेत अधिकारी, एकादशी आहे, टॅबला घालून घ्यायचं का? चालू. त्याला उपवास कळलाच नाही, रोजा कळलाच नाही. काय आहे रोजा? ते जे पुन्हा पुन्हा सांगितलं, तकवा ही शबीर होता. अरे ज्यानं सांगितल्यावर पाणी प्यायचं सोडतो, खायचं सोडतो आणि टेबला घालून घेतो, त्याला दिसत नाही. दुधात पाणी घालतो, त्याला दिसत नाही. वारी करून आली पंढरपूरची, आहे ना, भेटून आली विठोबाला, आणि आपलं जे काम आहे बाकीचं सगळं वारीच्या वेळी वारी, बाकी मग सगळं चालू. रोजा चारित्र्य संपन्नता. माणसाला माणूस बनवण्याकरता त्याचं बोलणं बदललं पाहिजे, त्याचं पाहणं आदर्श झालं पाहिजे, त्याचं ऐकणं आदर्श झालं पाहिजे.
त्याची देवाणघेवाण आदर्श असली पाहिजे, सारं जीवन त्याचं असं आदर्श झालं पाहिजे. त्याचं नाव रोजा है. अदरवाइज फिर क्या है, भूखा और प्यासा मरना, इसमें कोई मतलब नहीं, इससे कुछ भी हासिल नहीं. कितीतरी पैगंबरांचे असे उपदेश आहेत ज्यांच्यामध्ये रोजांचा खरा उद्देश तो समाजासमोर ठेवण्यात आलेला आहे. तर हा खरं महिनाभर जो रोजा ठेवला आपण, त्याचा हा उद्देश होता त्या रोजांचा. हे त्याच्या मागं कारण होतं रोजा ठेवण्याचं. याच्याकरता कमीत कमी ज्यांनी रोजा ठेवलेला आहे त्यांच्या तरी वागण्यामध्ये, देवाणघेवाणीमध्ये, आचरणामध्ये हे आदर्श परिवर्तन घडून आलं पाहिजे. याकरता हा रोजा आहे आणि हे थोडक्यात रोजांचं वास्तव आहे. खरं मी एक सांगू इच्छितो, ईद जी आहे ना, ईदचा दिवस, इतर साऱ्या दिवसांपेक्षा ईदच्या दिवशी दोनच काम आहेत महत्वाची, जे प्रत्येक ईद साजरी करणाऱ्यावर अनिवार्य आहे. मग पुरुष असो स्त्रिया असो, दोन काम ईदच्या दिवशी एक्स्ट्रा करायची. रोजची कामं तर आहेतच, रोजच्या आपल्या नमाजी आहेतच 5 वेळीच्या. ईदच्या दिवशी एक एक्स्ट्रा नमाज आहे, ती ईदगावर जाऊन अदा करायची सामुदायिकरित्या. रोजचं आपलं तर आहे सगळं दान धर्म वगैरे, पण ईदच्या दिवशी ईदला जाण्याच्या अगोदर एक विशेष असं दान आहे जे गरिबांना दिलंच पाहिजे आणि मग ईदगाकडे आहे. त्या दानाचं नाव खरं सदका फित्र आहे. फित्र नावाचं दान धनवंतांनी गरजूंना दिलंच पाहिजे. पैगंबरांचं म्हणणं आहे की जो ऐपत असूनही हे फित्र नावाचं दान देणार नाही त्याने ईदगाच्या जवळपासही फिरकू नये. करीब आण्याची जरूरत नाही, तिकडच जा, तुझी काही गरज नाही. ऐपत असून दान न देता ईदगावर, त्या दानाचं नाव आहे खरं सदका फित्र. आणि म्हणून ती ईद जी साजरी करण्यापूर्वी फित्र नावाचं दान देणं अनिवार्य आहे, मस्ट आहे, कंपल्सरी आहे. त्या ईदचंही नाव पडलं ईदुल फित्र, हे शास्त्रोक्त नाव आहे. हे फित्र काय माहिती, हे दान काय? धनवान कुटुंबातील लहान मोठ्या, अगदी काल रात्री डिलिव्हरी झाली असेल ईदच्या आदल्या दिवशी, त्या लेकरातर्फे सुद्धा, म्हणजे कुटुंबातील लहान थोर सर्व घटकांतर्फे प्रत्येकी 2.5 किलो धान्य हे फित्र नावाच्या दानाच्या स्वरूपात दिलंच पाहिजे. 10 घटक असतील, लहान मोठे 10 सदस्य असतील या कुटुंबात, तर प्रत्येकी 2.5 किलो. 10 लोकांतर्फे किती झालं, 10 सदस्यांतर्फे 25 किलो. आणि असे जर 100 कुटुंब असतील अर्धापूरमध्ये, जे खाऊन पिऊन बरी आहे ज्यांची परिस्थिती, या सगळ्या कुटुंबांनी एकत्रितपणे धान्य गोळा करा. हे फित्र नावाचं दान. गरजूंची लिस्ट बनवावी आणि त्यांना घरपोच अदा केलं जावं. त्याच्यामध्ये एक आणखी सांगणं गरजेचं आहे, 2 गोष्टी, की हे द्यायचं कोणाला, जे गरजू आहे, जे वंचित आहे, जे बिलो पॉवर्टी लाईन आहेत, जे गरीब आहेत, अनाथ आहेत, विधवा आहेत, फाटलेला संसार आहे ज्यांचा. गरीब कंसात मुस्लिम हा शब्द घालायची गरज नाही, हे एकदम चुकीचं आहे. गरीब म्हणजे गरीब, गरजू म्हणजे गरजवंत. तो कुठल्याही धर्माचा असो, तो कुठल्याही जातीचा असो, त्याच्याही घरात आनंद झाला पाहिजे,
त्याकरता या गरिबांपर्यंत हे अगोदर दिलं गेलं पाहिजे आणि मग ईद साजरी करायची, एक गोष्ट. दुसरं एक महत्वाचं आहे पहा, हे दान जे आहे फित्र नावाचं, गरिबांची गरज म्हणून द्यायचं नाही, गरिबांवर उपकार करायचे म्हणून द्यायचं नाही. पैगंबरांचं म्हणणं आहे की ऐपत असूनही जर तू हे दान दिलं नाही तर महिनाभर जे रोजे तू ठेवले ना, ज्या नमाजींचे तू पालन केलं आहे ना, इफ्तार सहर, यामध्ये जे काही कमी जास्ती राहून गेली, ज्या उणीवा राहिलेल्या आहेत, त्या उणीवांमुळं अल्लाह तुझ्या रोजांचा स्वीकारच करणार नाही. म्हणजे तुझ्या रोजांचा उपवासांचा स्वीकार करावा भगवंताने, म्हणून तुला द्यायचंय. हे गरिबांची गरज म्हणून नाही, समजलं ना. हे सदका फित्र कोणाची गरज आहे? मग देणाऱ्याची गरज आहे का घेणाऱ्याची? देणाऱ्याची गरज आहे. याने जर नाही दिले तर याचेच रोजे पाण्यात जातील, त्याचं काय नुकसान नाही होणार. घेणाऱ्या याचेच सारे सत्कर्म पाण्यात जातील. ईद उल फित्र हे नाव आहे या ईदचं. रमजान ईद म्हणून आपण संबोधतो, पण फित्र नाव का आहे त्याच्याविषयी मी थोडीशी चर्चा केली. आणि दुसरं जे अनिवार्य काम आहे ईदच्या दिवशीचं ते आहे नमाज. याच्यामध्ये जीवनाचं सार आहे, जीवनाचं सार. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जीवनाचं सार का? इबादत का मगच का? इबादत बंदगी दोनच गोष्टी आहेत, दोन गोष्टी. एक आहे ज्याने आपल्याला निर्माण केलं, ज्याच्या धर्तीवर आपण राहतो, ज्याच्या हवेत आपण श्वास घेतो, ज्याचा आपण खातो पितो. हे डोळे ज्याने दिलं आपल्याला पाहण्याकरता, हे सारं शरीर, शरीराचा एक एक अवयव ज्याने आपल्याला दिला. नव्हे या जगात डिलिव्हरी होऊन जन्माला यायच्या अगोदर ज्याने वेड्या तुझ्या करता तुझ्या आईच्या स्तनांमध्ये दुधाचं नियोजन केलं, त्याची ओळख, ही गोष्ट, त्याचे हक्क आहे तुझ्यावर. त्यांना हुकूक अल्लाह म्हणून म्हटलंय इस्लाममध्ये. ईश्वराचे, आपल्या निर्माते, ज्याने आपल्याला एवढं काय दिलं त्याचे आपल्यावर हक्क आहेत की नाही? आहेत. आणि ते आपण अदा केले पाहिजेत की नाही? अदा केले पाहिजे. एक आहे ईश्वराचे हक्क जे आपल्यावर आहेत, आणि दुसरं आहे निर्मितीचे हक्क, समाजाचे हक्क. त्याला हुकूकुल इबाद म्हणून संबोधलं. बंदो के हुकूक. बंदो में कौन कौन है? बंदो आई पण आहे, वडील पण आहेत, भाऊ पण आहेत, बहिणी पण आहेत, सगळे सोयरे पण आहेत, आणि समाज पण आहे, शेजारी पाजारी पण आहेत, इतर धर्मीय पण आहेत, गुरढोरं पण आहेत, पशु पक्षी पण आहेत. ही सगळी निर्मिती आहे. या साऱ्या निर्मितीचे हक्क, भगवंताचे हक्क आणि निर्मितीचे हक्क, दोन गोष्टी आहेत. या दोन्हीकडं आपण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. त्यापैकी पहिलं जे आहे ना, हे सदका फित्र, हे निर्मितीच्या हक्कांची जाणीव करून देतं. बंदो के हुकूक, गरिबांचे हक्क काय, आणि त्याला उलट प्राधान्य आहे. अगोदर हे दे, अगोदर गरिबांचा हक्क जो आहे तुझ्यावर तो पूर्ण कर, आणि मग ये नमाज करता. अल्लाह का हक बाद में, हुकूकुल इबाद को तरजीह दी गई. एक वेळ असा आहे की तो माफ करेल तुला, पण या निर्मितीचे जे हक्क आहेत ना ते तुला द्यावेच लागतात, ते तुला अदाच करावे लागते. प्रातिनिधिक स्वरूपात या दोन गोष्टी आहेत. पहिलं जर आपण घेतलं ना, ईश्वराचे आपल्यावर हक्क, अगोदर तर त्याची ओळख हवी. आहे कोण ईश्वर? कोण आहे ईश्वर? आहे का ईश्वर? आज अशी चर्चा होती.
ईश्वरच मुळात आहे का? काहींचं म्हणणं आहे ईश्वरच नाही, हे सगळं ऑटोमॅटिक आहे, आपोआप अस्तित्वाला आलं. नास्तिक असं काहींचं म्हणणं आहे. असो. आणि काहींचं म्हणणं आहे ईश्वर पण भरपूर आहेत, ज्याचे त्याचे. जेवढे समाज तेवढे ईश्वर आहे ना. अल्लाह कोणाचा आहे विचारलं तर सहज उत्तर येईल मुसलमानांचा, बरोबर ना. आणि तो विठोबा कोणाचा आहे म्हटलं तर काय उत्तर येईल? वारकऱ्यांचा, बरोबर ना. आणि तो फादर कोणाचा आहे विचारलं तर काय उत्तर येईल? ख्रिश्चनांचा, बरोबर ना. आणि तो म्हणजे थोडक्यात हे की जैनांचा देव वेगळा, हिंदूंचा वेगळा, मुसलमानांचा वेगळा, वारकऱ्यांचा वेगळा, बौद्धांचा वेगळा. प्रत्येकाचे आपापले देव आहेत, बरोबर ना. हे खरं की खोटं? हे प्रॅक्टिकलमध्ये आहे, पण वास्तव काय? वास्तव काय? तुका म्हणे कैसी आंधळी ही जन. काय म्हणतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे कैसी आंधळे ही जन. लोक कशी आंधळी झाली म्हणजे काय झालं? गेले विसरून खऱ्या देवाला गेले विसरून भलत्याच देवाच्या मागे लागली. खरा देव कोण आहे? आपण तुकोबांनाच विचारू. आम्ही तर आंधळे खऱ्या देवाला गेलो विसरून. आता त्याची ओळख तुम्हीच करून द्या, तुकोबा करून देतात. खऱ्या देवाची ओळख कारी नाठवीसी कृपाळू देवासी पोषितो जगाशी एकला तो साऱ्या जगाशी, साऱ्या जगाचं पोषण करतो, एकला तो. काय म्हटलं तुकोबांनी पुढं? बाळा दुधा कोण करीती उत्पत्ती. ही लेकरं जी जन्माला येतात ना पृथ्वीवर, अर्धापूरला नाही बरं का, तिकडं अमेरिकेत सुद्धा किंवा पाकिस्तानात किंवा इंग्लंडमध्ये सुद्धा बाळा, या बाळासाठी दुधाची नियोजन, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. कोण आहे जो या लेकरा करता दुधाचं नियोजन करतो आईच्या स्तनांमध्ये? हिंदूच्या लेकरांकरता करणारा वेगळा, बरोबर ना. आणि मुस्लिम बाळा करता दुधाचं नियोजन करणारा वेगळा. हे ख्रिश्चनाचं आहे त्याच्याकरता वेगळा, बरोबर ना. काही एक आहे थोडं चिंतन केलं तर बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेत होई. या गर्भाची वाढ करणारा कोण आहे? आईच्या गर्भाशयामध्ये हे एवढं बारीक पिल्लू असतं ना, ते काय सांगावं, मी डॉक्टर आहे, पण ज्याच्यापासून बनतो ना हा गर्भ, तो एक शुक्रजंतू, पुरुष बीज म्हणतात, स्पर्म, अल्ट्रा मायक्रोस्कोपिक, उघड्या डोळ्यांनी दिसतही नाही. त्याला पाहण्याकरता नुसता सूक्ष्मदर्शक यंत्र नाही, नुसतं अति सूक्ष्मदर्शक यंत्र लागतं, तेव्हा कुठं ते दिसतं. महाराज 1 मिलीमध्ये 20 लाख स्पर्म असतात. 20 लाख एका मिलीत, म्हणजे त्याची संख्या. असा एक जंतू आणि त्याच प्रकारचं श्रीबीज. आणि मग तुझी रचना, मग तुझी सुरुवात, मग ती वाढ आहे ना. 9 महिने 9 दिवस गर्भाशयात, मग डिलिव्हरी, मग आला बाहेर, मग हे दुधाचं नियोजन, मग हे रांगतं, मग चालू लागतो, मग इटू दांडू खेळू लागतो, क्रिकेट खेळू लागतो, मग जरा जवान होतो, मग जरा ताकद येते, मग जरा आकड येते, मग तो कोण खुदा, कोण ईश्वर, कायचा ईश्वर, कायचं काय. तो एक तर नमुना होता, पृथ्वीवर होऊन गेला, शिरोन त्याचं नाव. तो म्हणाला अना रब्बुकुमुल आला. त्याला बिचारे ती महाराज मुसा महाराज सांगायला गेले, अरे लय नंगनाच नको करू, भी त्याला जरा जाण ठेव त्याची. तो म्हणाला कोणाला?
कोण अल्लाह? अरे मी आहे, मी ईश्वर आहे, दुसरं कोण आहे ईश्वर? विषयांतर होईल जरा, पण असे आकडणारे लोक होऊन गेले. ईश्वराची ओळख पोषितो जगाशी एक लाभ, तिने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंता आठवून. कुरानात तर आहे, फगियाई आलाय रब्बी को मा तो कसीबान, तुम अपने परवरदिगार की किन किन कृपाओं को झुटलाओ. लोक म्हणते काय केलं त्याने आपल्याकरता, काय केलं, काय केलं त्याने माझ्याकरता. त्याला कुराणाचं म्हणणं आहे, वेड्या नमुन्या काय केलं हे नको विचारू, काय नाही केलं हे सांग. काय नाही केलं तुझ्याकरता. उसकी कृपाओं को, उसकी नेमतों को शुमार नहीं कर सकते, गिन भी नहीं सकते. कुराणात आहे की हे जे समुद्र आहेत ना पृथ्वीवर, त्या समुद्रात काय पाणी आहे, या साऱ्या पाण्याची शाई केली महाराज. काय केली? समुद्रातलं पाणी बरं का सगळं बाटली भर बाजूला काढून नाही करायची शाई, त्या समुद्रातच कालवायची. म्हणजे शाई किती झाली? साऱ्या समुद्राचं पाणी, आणि ते आणखी 7 पटींनी वाढवली कोमला. आणि धरतीवर जी झाडं झुडपं आहेत त्यांच्या लेखण्या केल्या, लेखण्या. आणि त्याच्या ज्या कृपा आहेत तुमच्यावर, माझ्यावर, आपल्या सर्वांवर, त्या लिहायचं ठरवलं तर कुराणाचं म्हणणं आहे ती शाही संपून जाईल आणि या लेखण्या पण संपून जातील. त्याच्या कृपांची नोंद अपूर्ण राहील. तुम उसकी नेमतों को गिन नहीं सको. वो शाही खत्म हो जाए, कलम भी खत्म हो जाए. थोडी फार कोणी मदत केली आपल्याला, इमर्जन्सी डॉक्टर आपल्या उपयोगी पडली तर जन्मभर आपण त्यांना लक्षात ठेवतो, बरोबर ना? आणि ठेवलंही पाहिजे का नाही? आणि हाच खरा धर्म आहे. खरं ज्याचं मीठ आपण खातो त्याला जागलं पाहिजे, हा धर्म आहे की नाही आपला? आणि जो जागत नहीं, जिसका नमक खाता है उसको जो भूल जाता है, ऐसे गद्दार को क्या बोलते हैं? क्या लफ्ज है? नमक हराम. नमक हराम. ज्याचं मीठ खातो त्याच्यावरच टंगडी करतो, त्यालाच विसरून जातो. नमक हराम. मग सांगा हे कोणाच्या धर्तीवर राहतो रे आपण? हा ऑक्सिजन कोणाचा आहे? हा एक एक थेंब पाण्याचा जो आपण पितो हा कोणाचा आहे? कुणी पाडला हा पाऊस? कुणाचा? ही फळं आहे ना झाडांवर आपल्या करता, या धरतीतून ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ हे सगळं मातीतून उगवतं. कुणाच्या आहेत या सगळ्या कृपा? पाहतो त्याने दिलेल्या डोळ्यांनी, बोलतो त्याने दिलेल्या जीवेनं. हे हार्ट जे धडकतंय ना तुझं, हे कोणाच्या आज्ञेनं? हे सगळं कोणाचं? सगळं काही त्याचं आहे आणि त्यालाच विसरतो. म्हणून तुकोबा म्हणतायत का रे नाठविसी कृपाळू देवास. अरे वेड्या, त्याची आठवण तर कर, कमीत कमी, कम से कम याद तो कर उसको मिनिमम. आणि ही नमाज काय आठवणच आहे, पहाटेपासून संध्याकाळपर्यंत 5 वेळा त्याची आठवण आहे. देवाची ओळख, भगवंताची ओळख, माऊलींनी ओळख करून दिली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताची काय ओळख करून दिली? पसायदानात आता विश्वात्मकी देवी, विश्वात्मकी देवी. हे विश्वात्मक देवाचं विशेषण आहे. देव कसा आहे? विश्वात्मक आहे. देव कोण आहे? साऱ्या विश्वांचा आहे. कोणाचा आहे? साऱ्या विश्वांचा आहे. आणि ते छोटाली लेकरे असतील मुस्लिम, त्यांना विचारलं तर तो म्हणेल अल्लाची ओळख रब्बुल आलमीन. कुराणातली पहिलीच आयत आहे, रब्बुल आलमीन, सारे आलमीन का रब. आलम म्हणजे विश्व, साऱ्या विश्वांचा रब कुराणाचं म्हणणं आहे. आणि माऊली ज्ञानेश्वरांचं म्हणणं आहे विश्वात्मके देवी.
काही फरक आहे का? साऱ्या विश्वांचा रब म्हणजे निर्माता देव ईश्वर, आणि इकडं रब्बुल आलमीन, ही तर भाषा बदलली. असं म्हणता येईल की रब्बुल आलमीनचं ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीत भाषांतर केलं त्यावेळच्या, आणि पसायदानात लिहिलं आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञ तोषावी तोषोनी मज द्यावी पसायदानही. कोणत्या देवाला मागितलं? आणखी स्पष्ट करायची गरज आहे का? माऊलींनी असं म्हटलंय का आता ब्राह्मणांच्या देवी येणे वाग्यज्ञ तोषावी? बरं असं म्हटलंय का आता हिंदूंच्या देवी येणे वाग्यज्ञ तोषावी? म्हटलंय असं नाही. आता भारतीयांच्या देवी असं तरी म्हटलंय का? काय म्हटलंय? आता विश्वात्मके देवी, अंडरलाईन केलं पाहिजे. विश्वात्मक आहे. विश्वात्मक जर देव आहे तर तो हिंदूंचा आहे का फक्त? मुस्लिमांचा आहे का फक्त? ख्रिश्चनांचा आहे का फक्त? मानवजातीचा आहे का फक्त? साऱ्या विश्वांचा आहे. अखिल मानव जातीचा, पशुपक्ष्यांचा, गुराढोरांचा, चंद्र सूर्य ताऱ्यांचा, ही सृष्टी कुठपर्यंत आहे अथांग आपल्याला अजूनही तपास लागलेला नाही शास्त्रज्ञ. या साऱ्या विश्वांचा तो आहे निर्माता, तो आहे शासक, तो आहे मालक, आणि त्याने आपल्याला जन्म दिला. निवळ जन्मच दिला नाही, तोच आपल्याला मरण पण देणार आहे का नाही? सदा इथंच राहायचं का? आज नाही तर उद्या. गाठ शेवटी कोणाशी आहे? बस याद राख बेटा, गाठ शेवटी तुझी त्याच्याशी आहे. पुराणामध्ये आहे ना, पुराण जे आहे रमजानचं वैशिष्ट्य आहे. रमजानची 2 वैशिष्ट्य आहेत, एक रोजा दुसरं कुराण. अगोदर सांगितलं हा जो कुराण आहे ना इथं बाहेर आहे पहा, मराठीमध्ये पण आहे. मराठीत कुराण प्रकाशित करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी भाषिकांनाही कळावं कुराणाचं म्हणणं काय आहे, त्याचा संदेश काय, पैगाम काय आहे. आणि एक गोष्ट मला वाटतं आपल्याला सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे, ध्यानात ठेवली पाहिजे. कुराणाचं जगातलं पहिलं भाषांतर, बरं का महाराज? कुराण कोणत्या भाषेत आहे? अरबी भाषेत आहे. त्याचं जगातलं मराठीतलं पहिलं भाषांतर तुम्ही विचाराल कोणी केलं? तर ते करण्याकरता राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी 25,000 रुपयांचं अनुदान दिलं आणि म्हटले याचं मराठीत भाषांतर करा. एक टीम त्याच्याकरता नेमली. त्यांच्या हयातीत अर्ध्यापेक्षा अधिक भागाचं भाषांतर झालं होतं. उरलेलं काम ते गेल्यानंतर पूर्ण झालं. कुरान का पहला मराठी तर्जुमा किसने किया मालूम? राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज की गद्दी चलाती थी. हे मराठी पुराणाचं काय म्हणणं आहे ते मराठी भाषिकांना कळावं, हा त्याचा उद्देश आहे. रमजानचं दुसरं वैशिष्ट्य आहे कुराण. कुराणाच्या शिकवणी त्याच्यामध्ये विश्वबंधुत्व पण आहे. पण आता जो आपला संदर्भ निघाला, जीवनाचा उद्देश हा जन्म आहे कशाकरता निर्माण केलंय निर्मात्याने माणसाला. पुराणाचं म्हणणं आहे की रब्बना मा खलकता हाजा बातिला सुब्हानका फकिना अजाबन नार. काय अर्थ आहे? हे परवरदिगार तुम्ही कोई हकीर से हकीर चीज कुठलीच वस्तू व्यर्थ म्हणून निर्माण केली नाही. तो काय तुमच्या माझ्यासारखा पागल नाही, बसला काही निर्माण करेल. जो कुछ उसने बनाया है वो पूरा एक मकसद के प्लॅनिंग के साथ का नियोजनासह बनवलं. व्यर्थ नाही. ही हवा, या हवेमध्ये वेगवेगळे वायू, हवा तेवढ्याच प्रमाणात, बरं का? ऑक्सिजन किती पाहिजे, नायट्रोजन किती असला पाहिजे, कार्बन डायऑक्साईड किती पाहिजे, हे सगळं गणित त्याला माहिती आणि सगळं त्या बॅलन्समध्येच बनवलं त्याने. व्यर्थ आहे का ही हवा? निष्कारण आहे.
कोरोनाने सांगितलं ना आपल्याला, आठवण करून दिली. एक गणित आहे ते, आपल्याला रोज 3 सिलेंडर लागतात ऑक्सिजनचे प्रत्येक माणसाला. किती? 3 सिलेंडर ऑक्सिजन लागतो आपल्याला रोज. कोरोना पेशंटला द्यावा लागायचं. एका सिलेंडरची किंमत 350 रुपये होती. किती? 350. मग 3 सिलेंडरची किती झाली? किती झाली बोला ना? 1050 झाली रोज. आता वय किती आहे माझं? तर 70 वर्ष आहे. मग रोजच्या जर 1000 रुपयाचा ऑक्सिजन मानल्यावर 70 वर्ष जो ऑक्सिजन मी घेतला त्याची किंमत किती होईल? वर्षाची जर धरली 365 दिवसाची, रोज 1000 रुपये, 365 दिवसाचे 365,000 म्हणजे 3.5 लाख वर्षाला. आणि 70 लाख 7 तिरिक 21 आणि वर निम्मे 35 गेलं. कुठं गेलं गणित? म्हणले जाऊ दे बा, तू गरीब आहे डॉक्टर, तू जरा निम्मेच दे. नाही मी प्राध्यापक घेऊ, पेन्शनर. बरं तुलाही कन्सेशन देतो, दे फुकाट छाप मध्ये ना. ये जो कुछ उसने बनाया है बगैर मकसद के नहीं बनाया. हा पाऊस उगाच पडत नाही, ही झाडं उगाच उगत नाही. आता तर आपल्याला नुसतं एवढंच माहिती होतं का आंबे भेटतात, पपई भेटतील, फळं भेटतात, केळी भेटतात आहे ना या झाडांपासून. अरे पण या आंब्यांपेक्षा, या फळांपेक्षाही आणखी खूप कृपा आहे त्या झाडांची आपल्यावर. याच्यापेक्षाही महत्त्वाचं मिळतं आपल्याला. ते काय मिळतं माहिती? आता माहिती झालं. क्या मिळतं बोलून? ऑक्सिजन. एक वेळचे फळं नाही मिळाली तर चालतील, पण ऑक्सिजन कोण देत आहे? आणि आपण सोडलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्याला पाहिजे तो ऑक्सिजन देतात. रब्बना मा खलकता हाजा बातिला. परवरदिगार तूने कोई भी चीज बगैर मकसद के नहीं बनाई, हर चीज का मकसद. मला सांगायचं हे होतं की झाडं झुडपं व्यर्थ नाही, धावा व्यर्थ नाही, पाऊस व्यर्थ नाही, बोरढोरं व्यर्थ नाही. का व्यर्थ आहे? सगळ्यात श्रेष्ठ असणारा सजीव माणूस हा का व्यर्थ म्हणून बनवला? साऱ्या सजीवांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? सजीव माणूस है. सबको तो मकसद के साथ बनाया और इंसान को क्या बगैर मकसद के बनाया? यूं ही खाओ पियो मजे उड़ाओ एंजॉय करो मर जाओ मिल गए मिट्टी में खेल खत्म नहीं. जीवनाचा एक उद्देश आहे जो कुरान सांगतो. अल्लाजी खलकल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला. हमने ये जिंदगी और ये मौत तुमको सिर्फ इसलिए दी, हम देखना चाहते हैं तुम में कौन अच्छे अमल करता है. बस एग्जाम हॉल आहे ही दुनिया. डॉक्टरांकरताही एग्जाम हॉल आहे आणि पेशंटसाठी पण, साहेबांसाठी पण आहे क्लास 1 आणि शिपायासाठी पण, राज्यकर्त्यांकरता सुद्धा आणि प्रजेकरता सुद्धा, श्रीमंतांकरता सुद्धा आणि गरिबांकरता सुद्धा. ही एग्जाम आहे, एग्जाम हॉल. हमने ये जिंदगी और ये मौत है ना, हा जन्म तुम्हाला कशा करता दिला? हे पाहण्याकरता की तुमच्यापैकी कोण हसीन, बेहतरीन, अच्छे अमल करता है. अच्छे अमल सगळ्यात चांगले कर्मभूमी आहे ही दुनिया. दारुल अमल. प्रत्येकाला स्वातंत्र्य. वेळ अधिक होईल पण मला हे सांगितलं पाहिजे की एक रिक्षावाला या जीवनाचं सोनं करू शकतो. सोनं तसंच इमानदारीनं शिकवावून, इमानदारीनं कष्ट करून है ना, हलाल की कमाई. आणि एक एस अधिकारी या जीवनाचं वाटोळ करू शकतो नंबर 2च्या मार्गाला जाऊन. इथं यशापयश तुझ्या प्रॉपर्टीवर नाही, तुझ्या स्विस बँकेतल्या डिपॉझिटवर नाही आहे, तुझ्या कर्मांवर आहे. तुझ्या कर्मांवर आहे. कसं वागतो तू, गरीब असो की श्रीमंत असो.
मी सहज मुलांना उदाहरण देतो. आपल्या मुलीकरता 2 स्थळ आहेत. एक कलेक्टर आहे छोकरा आणि दुसरा रिक्षावाला आहे महाराज. कोणाला द्यायची पोरगी? कोणाला द्यायची? दिले का बॉस आहे ना पुरे नांदेड का? पुऱ्या नांदेडचा राजा आहे. AC गाडीत फिरतो. काय त्याचं स्थान आहे? कलेक्टर आहे, जिल्हाधिकारी आहे तो. AC घरात राहतो, AC गाडीत फिरतो, हाय फाय जीवन त्याचं. त्याला द्यायचं सोडून हा रिक्षावाला सीट पाहतो. याला पोर द्यायची का? कोणाला द्यायची पोरगी? कलेक्टरला द्यायची. बरं ठीक आहे, देऊ कलेक्टर साहेबांना. पण दोघात एकच फरक आहे. हा कलेक्टर आहे ना हा कोण आहे? रिक्षावाला आहे. याची बायको याची आई आहे ना कलेक्टर साहेबांची, ती वृद्धाश्रमात आहे. कुठं? वृद्धाश्रमात. आणि रिक्षावाल्याची आई मात्र झोपडपट्टीत त्याच्या झोपडीत आहे. तो बिचारा तिची सेवा करतो, जे काही कमावतो दिवसभर तिची शुश्रूषा करतो. तो गेली पण एवढाच फरक आहे. आता सांगा कोणाला द्यायची? कोण? कलेक्टरला? कोणाला द्यायची? ज्याला चेंज, ज्याला फरक नको, ज्याला आईची ओळख नाही ते आपल्या पोरीची काय ओळख? ज्याची आई वृद्धाश्रमात आहे तो आपल्या मुलीला काय सुख देईल? माणसाचं मोठेपण जे आहे, माणसाचं श्रेष्ठत्व जे आहे ना ते खरं या रोजांमध्येच आहे. तकवा गो लकुम तत्तकून. माणूस तकव्याने म्हणजे शील आहे, चारित्र्य आहे, अखलाक, किरदार, कॅरेक्टर आहे. माणूस शिलानं मोठा होतो, शिलाने, पैशाने नाही रे, डिग्रीने नाही रे. तो कुठं राहतो काय? ते पैगंबर म्हटले सोयरी करताना शील पहा, तकवा पहा. तकवा. AC बांगला नका बघू फक्त, आणि AC गाडी नका बघू, प्रॉपर्टी नका बघू फक्त. आता काय त्या पुण्यातली एवढं लग्न झालं होतं 1-2 वर्षांपूर्वी. कोट्यवधी रुपयांचा तर होंडाच होता आणि 2-4 महिन्यात त्या पोरीला मारलं बिचारीला, त्या मुलीला. तो विषयांतर होईल. पण माणसाचं मोठेपण जे आहे ते त्याच्या शिलावर आहे, तकव्यावर आहे. जीवनाचा उद्देश मी सांगत होतो. हे जीवन एक परीक्षा आहे आपल्या सर्वांची. मी एक डॉक्टर आहे. पेशंटला कसं तपासतो? किती लुबाडतो? इमानदारीनं काम करतो की नाही? दुधावाला आहे ना, क्लास 1 अधिकारी आहे, व्यापारी आहे. परीक्षा. पैगंबर साहेब म्हटली की मैं और एक सच्चा अमानतदार व्यापारी. व्यापारी असतील नाही तर पैगंबरांचं म्हणणं आहे मी आणि इमानदारीनं व्यापार करणारा, मोजमापात दांडी न मारणारा व्यापारी, मैं और एक सच्चा अमानतदार व्यापारी आखिरत में इतने करीब होंगे जितनी ये 2 उंगलियां. म्हणजे हे पैगंबर आणि हा व्यापार इतके जोड पैगंबर. कशामुळं? इमानदार व्यापार. एक व्यापार जोडून या धन उत्तम व्यवहारी. तुकोबांचं म्हणणं आहे उदास विचारी वेच करी. ऑनेस्टी जीवनात महत्वाची आहे. आपला आजचा विषय सद्भावनेचा आहे. पुराणाचं म्हणणं आहे, अगोदर तुम्ही ऐकलं, जगातली सारी माणसं बरं, जगातली या पृथ्वीवरची एकच पुरुष आणि एकाच मायची लेकरं आहे. आपण सर्व नावं वेगळी असली, धर्म वेगळे असले, भाषा वेगळी असली, देश वेगळा असला म्हणून काही फरक पडत नाही. ती गोरे असोत की काळी, अरब असोत की नॉन अरब, सारी माणसं एकाच माय बापाची लेकरं आहेत, संतती आहे. हे पुराणाचं म्हणणं आहे. हाँ, एक बात बहुत इम्पोर्टेंट है. जिस आदमी का कुरान पर ईमान है, मतलब कुरान की तालीमात पर, कुरानाच्या शिकवणींवर ज्याचा ईमान, ज्याची श्रद्धा है, जे मान्य है त्याला, उसको ही मोमिन बोलेंगे ना, मुस्लिम बोलेंगे. जिसको कुरान मान्य नहीं उसको मुस्लिम बोलेंगे. ये कुरान बोल रहा है कि ये हिंदू, ये क्रिश्चियन, ये बौद्ध, ये जैन, ये गोरे, ये काले, सब तेरे बाप आदम की संतान है, सब तेरे भाई भाई है. और अगर किसी को ये मंजूर नहीं तो वो मुस्लिम
ईमान का है सवाल, ईमान का। अगर मेरे को ये मंजूर नहीं कि ये वारकरी, ये बौद्ध, ये हिंदू, ये मेरे भाई हैं, अगर मेरे को मान्य नहीं तो मतलब कुरान मान्य नहीं, और कुरान मान्य नहीं तो इसका मतलब मैं मुस्लिम। आपण सगळे बंधू भगिनी आहोत। तुकोबांचं काय म्हणणं आहे, भेदाभेद भ्रम अमंगल, कुठं जर म्हटले अवघी एकाचीच वीण, तेथे कैचे भिन्ना भिन्न, आपण सर्व एकाच माय बापाची लेकर, मग माय पण एक आणि पप्पा पण एक, आपण कोण झालो? मग कोण झालो आपण? बंधू भगिनी. हे काय सांगते जगामध्ये? हा विद्रोह, साद्वेष, ही घृणा आमच्या जातीचा आणि आमच्या धर्माचा, आणि आग लावायचं काम चाललं माणसामध्ये. मूर्ख आहेत ते लोक, त्यांना तुकोबा माहित नाही, त्यांना पैगंबर माहित नाही, संत माहित नाही, ईश्वरच माहित नाही, खरा देवाचीच ओळख नाही. त्याच्यामुळं मार्ग भ्रष्ट आहे, भरकटलेले आहे. स्वार्था करता आणि अहंकारा करता काही करायची तयारी आहे. अखिल मानवजात आपण सर्व बंधू भगिनी आहोत. हे पुराणाचं म्हणणं आहे, हे संतांचं म्हणणं आहे. आणि डॉक्टरांना विचारा, तुमच्या शेजारी डॉक्टर आहे, अहो साऱ्या माणसांची आम्हाला शिकवतील ना, डॉक्टरचा कोर्स आहे ना, ॲनाटॉमी जी आहे ना, सगळ्यांची सारखीच. बरं, आता सांगायचं म्हटल्यानंतर मुसलमानाच्या हृदयाला 4 कप्पे असतील. किती? 4 कप्पे असतील. आणि हिंदूंच्या हृदयाला किती असतील? 5 असतील. 3 असतील. ॲनाटॉमी डोळ्यांची, शरीराची, अरे शरीर रचना एक आहे ना शरीर, आपण सर्व एक आहोत. विज्ञानाचं म्हणणं आहे रक्तदान करतो की नाही आपण? पाहतो का जात पात धर्म? हिंदू बांधवाचं रक्त मुस्लिम पेशंटला दिलं चालतंय का खाजव येते? सांगा बरं. रिॲक्शन येते. आणि मुसलमानाच्या हिंदू बांधवाला दिलं तर बौद्ध बांधवाचं ब्लड इमर्जन्सी ब्राह्मण रुग्णाला देतो रे, आणि जीवदान म्हणतं, जीवदान म्हणतं. काय हा भेदाभेद? संतांनाही मान्य नाही, विज्ञानालाही मान्य नाही. आपलं संविधान आहे, संविधानाची 4 मूलभूत तत्व आहे, त्याच्यामध्ये समता आणि बंधुता आहे. आपलं भारतीय संविधान 4 पिलर्स आहे, म्हणजे फाउंडेशन आहे आपलं, समता आणि बंधुता. आणि शेवटी शाळेत गेलेत ना आपण सर्व की नाही, रोज प्रतिज्ञा केली ना आपण, भारत माझा देश आहे. आणि सारे कोण? सारे कोण? सारे भारतीय माझे कोण आहे? बांधव. सारे भारतीय म्हणजे हिंदू पण का, आणि मुसलमान सुद्धा, आणि ख्रिश्चन जैन सुद्धा, आणि झोपडपट्टीतले सुद्धा, आणि आदिवासी सुद्धा कोण आहेत? माझे. आणि ही काय केली आपण? प्रतिज्ञा. और प्रतिज्ञा का क्या मतलब है? प्रतिज्ञा का मतलब है कसम. कसम, शपथ, ओथ. आणि एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, डेली रोज प्रतिज्ञा केली. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि प्रत्यक्षात काय चाललंय? मग अधिक न बोलता माझे विचार संपवताना एकच फक्त सांगतो, पुराणाचं म्हणणं, संतांचं म्हणणं, कुल्लू नफ्सिन जायकातुल मौत, नशिवंत देह. आज नाही तर उद्या आपल्याला मरायचे, बरोबर ना? आपण आलो जगात आपल्या इच्छेनं आलो का? आणि जाणं आपल्या हातात आहे का? येणंही आपल्या हातात नाही, जाणंही आपल्या हातात नाही. पण येण्या जाण्यामधलं जे जीवन आहे, या जन्मामध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपल्या हातात आहे का नाही? आग लावून मारायचं समाजात की माणसं जोडून मारायचं हे आपल्या हातात आहे की नाही? आज निर्णय करूया, निर्धार करूया की मरायचंच आहे ना. कुल्लू नफ्सिन जायकातुल मौत. गाठ तर शेवटी त्याच्याशी लाख इच्छा असली आपली, मरण नको. चुकणार आहे का ते? तिथं चुकणार नाही, मरावंच लागेल. गाठ त्याच्याशी. मग मृत्यू जर अटळ आहे तर आग लावून मरण्यापेक्षा आग विझवून मेलेलं अधिक चांगलं.
धोकेबाजी बेईमानी करून मरण्यापेक्षा इमानदारीने कमवून मरू, पण बेईमानी करणार नाही आहे ना. बंधुत्वानं, समतेनं, न्यायानं, नीतीनं जगू, आईबापांची सेवा करू, त्यांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही. काय पैगंबर साहेबांचं म्हणणं आहे, माँ की कदमों के नीचे क्या है जन्नत है. तुकोबांचं म्हणणं आहे, माय बापी केवळ काशी तेने नव जावे तीर्थाची. कशाला बोंबलत जातो तीर्थाला, काही गरज नाही. मायबाप कोण आहे तुझी? काशी आहे. ते मायबाप वृद्धाश्रमात आणि ते बोंबलत वारीत. कळला नाही खरा तर हा जन्म जो आहे तो खरं चांगली कामं करण्याकरता आहे. हे डोळे चांगलं पाहण्याकरता आहे, जीभ चांगलं बोलण्याकरता आहे, हे हात अन्याय अत्याचार करण्याकरता नाही, सेवा करण्याकरता आहे. गोरगरिबांच्या पाठीवरून आहे ना, अनाथांच्या पाठीवरून प्रेमानं फिरवण्याकरता आहे. मृत्यूतर अटळ आहे. एक दृष्टांत पैगंबरांच्या वाङ्मयातला आपल्या या आजच्या कार्यक्रमाशी खूप संबंधित आहे, एवढा सांगून माझे विचार संपवतो. अतिशय नमरूद म्हणून प्रसिद्ध आहे. नमरूद नावाचा एक अत्यंत जालिम राजा होऊन गेला आणि त्यावेळचे खूप ग्रेट महाराज पैगंबर इब्राहिम अलैहिस्सलाम, त्यांना त्याने जिवंत जाळायची शिक्षा ठोठावली. अग्नी भडकावला होता, भयंकर मोठा अग्नी जिवंत जाळण्याकरता. भगवंताने त्यांची रक्षा केली, गोष्ट वेगळी, तो किस्सा सांगणं उद्देश नाही. पण हा वणवा भडकलेला आणि एक चिमणी होती, चिवताई चिडिया, ती आपल्या चोचीत एक एक थेंब पाणी आणून त्या वणव्यात टाकत होती. कोणीतरी 150 आण्याने तिला पाहिलं आणि तिला प्रश्न केला की हे चिवताई, अरे एक तर तुझा जीव एवढासा, त्याच्यात चोच एवढी, त्याच्यात पाणी एक थेंब, और ये तो इतनी भड़की भी आग, अतिशय नमरूद, या वणव्याला काय फरक पडणार आहे या एक थेंब पाण्यानं? विचारणाऱ्याचा प्रश्न बरोबर होता. ती चिवताई मोठ्या धाडसानं म्हटली, हो म्हणाली, 150 आण्या, मलाही माहिती आहे माझ्या एक थेंब पाण्यानं हा वणवा विझणार नाही. कल जब मैं अपने रब से मिलूंगी, उद्या जेव्हा गाठ माझी निर्मातेशी होईल मृत्यू पश्चात, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांच्या लिस्टमध्येही नाही आणि तुझ्यासारखं तमाशा पाहणाऱ्यांच्या लिस्टमध्येही नाही, आग विझवणाऱ्यांच्या लिस्टमध्ये लिहिलेलं असेल. त्याच्याकरता मी धडपड करते. आपण ठरवू का आपलं नाव कोणत्या लिस्टमध्ये पाहिजे, आग लावणाऱ्यांच्या, तमाशा पाहणाऱ्यांच्या का आग विझवणाऱ्यांच्या? निश्चितपणे आज आपण जमलो ती मिलन या कार्यक्रमाकरता. हा द्वेष विझवणारा कार्यक्रम आहे, मिलनाचा कार्यक्रम आहे, सद्भावनेचा कार्यक्रम आहे. जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत आपण सद्भावने करता या देशामध्ये प्रेम, बंधुता, परस्पर ती वृद्धिंगत करण्याकरता झटत राहू, प्रयत्नरत राहू. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे, ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रार्थना त्यांच्या शब्दात अल्लाहच्या, भगवंताच्या चरणी करून आपल्या सर्वांची रजा घेतो. संयोजकांचे, आपल्या सर्वांची मनपूर्वक आभार, धन्यवाद. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि.